जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान या माध्यमातून राज्याच्या सर्वच विभागाच्या ज्या सेवा आहे या सेवा आम्ही कायद्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतला। मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या जिल्हाधिकारी आणि सर्वच विभागाच्या टीमने मिळून सिंदूर जिल्ह्यामध्ये 56,000च्या वर लाभार्थ्यांना आमच्या सर्व विधिमंडळाच्या सदस्यांनी जनतेला लाभ मिळवून दिला। आमचे नितेश राणेजी पालकमंत्री यांनी मोठ्या प्रमाणावर शिबिराचं आयोजन केलं। आमचे सर्वच आमदार निलेश राणेजी आणि सर्वच आमदारांनी आपापल्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान केलं आणि मला विश्वास आहे की जनतेला जे वचन आम्ही निवडणुकीच्या काळात दिले होते ते वचन पूर्ण करण्याकरता आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार काम करत आहे आणि राज्याच्या जनतेचे सर्वच प्रश्न सोडण्याची भूमिका आमची आहे। मी या ठिकाणी 135 निवेदन घेतलेले आहे। त्या निवेदनावरही आम्ही महिन्याभरात कारवाई करणार आहोत आणि या जिल्ह्याचं 3-4 विषयावर महत्त्वाचं काम आम्ही करणार आहोत। या जिल्ह्याची संपूर्ण सीमांकन करणे, इंग्रजाच्या काळानंतर या जिल्ह्याचं सीमांकन झालं नाही, या जिल्ह्याची जमाबंदी करणे, जेवढे काही गावठाणं असतील, संपूर्ण घरं असतील, जिकडे घरं असतील तिकडे सर्वांचं सीमांकन आम्ही करणार, शेतरस्त्याचं सीमांकन आम्ही करणार, पोट हिस्स्याचं सीमांकन आम्ही करणार, एकदा कंप्लीट जमाबंदी आम्ही सिंधूर जिल्ह्याची करणार। दुसरं महत्त्वाचं की 1 जानेवारी 2011 पूर्वी या जिल्ह्यात जे लोक राहतात त्या सर्वांचं त्यांचे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे आणि तुकडेबंदी कायदा आता रद्द केल्यामुळं या ठिकाणी रहिवासी क्षेत्रामध्ये जे काही घरं आहे त्यांनाही कायदेशीर करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे। महिला शेतकरी दर्जा हा दिल्यामुळं प्रत्येक मतदारसंघाचे कॅम्प लावून प्रत्येक मतदारसंघात त्या ठिकाणी आम्ही शेतकरी महिला दर्जाचे कार्ड त्या ठिकाणी वाटप करणार आहोत। त्यांना सर्वांना शेतकरी महिला दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारची योजना मिळणार आहे। आमच्या नितेश राणेजींनी मत्स्य व्यवसायामध्ये जे काम केलं आहे ते राज्याला एक प्रेरणादायी आहे। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसायाचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक पाणी येत आहे। कृषी दर्जा मिळाल्यामुळं एक नवी दिशा या मत्स्य व्यवसाय विभागाला मिळाली आहे। एकंदरीत जर विचार केला आमचं महसूल खातं हे जे लोकाभिमुख पारदर्शी आणि गतिमान करण्याची आमची भूमिका आहे। आमचं सरकार देवेंद्रजीचं सरकार हे प्रचंड ताकदीने मजबूत करून ताकदीने जनतेच्या पाठीशी उभं आहे आणि याच्यात आम्ही माननीय नारायण राणे साहेब जे राज्याचे माजी मुख्यमंत्री महसूल मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं आहे ती भूमिका आता पुढे नेऊन आम्ही या ठिकाणी या जिल्ह्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। सर आपल्या की आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा आता 7 आणि 12 मिळाला, त्यामुळे आदिवासी भागातल्या वनपट्टेधारकाचा प्रश्न सुटला। माननीय निलेशजींनी सांगितल्याप्रमाणे आकारी फळ असतील त्या ठिकाणी मनसत्तेमध्ये प्रायव्हेट मनसत्तेमध्ये आलेले आहेत, या सर्वांचा निर्णय आम्ही 12 तारखेला करणार आहोत। 12 ऑगस्टला एक बैठक लावलेली आहे ज्यामध्ये वनमंत्री असणार, मी असणार, नितेश राणेजी असणार। एकदा सिंधूर जिल्ह्याचे जे 6 महत्त्वाचे विषय आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांचे आकारी फळ आहे, त्या ठिकाणी काही गोवारी समाज आहे, आदिवासी समाज आहे, या सर्व समाजाचे जे जमिनी आहेत या सर्व जमिनीचे त्या ठिकाणी मोजणी करून त्यांचं आकारी फळ कमी करून त्यांना निश्चित प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे ही भूमिका आमची राहणार।